नमस्कार. आजचा जो संवाद आहे तर तो पालकांसाठी आहे, पॅरेंट्ससाठी आहे की तुम्हीच तुमच्या मुलांचं आयुष्य घडवता आणि तुम्हीच तुमच्या मुलांचं आयुष्य बिघडवता. कसं? तर याच्यासाठी मी तुम्हाला 2-3 रिअल लाईफचे एक्झाम्पल सांगतो. एक आजी होती, ती तिच्या नातवाला वारंवार असं निगेटिव्ह बोलायची की तुझ्याच्याने हे जमणार नाही, तू असाच आहे, तू पागल आहे, खूप असं वाईट त्याला बोलायची. तो मुलगा खूप हुशार होता, पण जेव्हा तो थोडा मोठा झाला, अजून थोडा 10वी पर्यंत पोहोचला, त्यावेळेस मात्र त्याचा अभ्यास इतका वीक होऊन गेला की तो हुशार असणारा विद्यार्थी मठ्ठ वाटायला लागला. मग आजीचा बोलण्याचा त्या मुलाच्या जीवनावर एवढा कसा काय परिणाम होऊ शकतो? तर त्याचं कारण असं आहे की आजीचं त्या नातवावर तेवढं प्रेम पण होतं. तो नातू जेव्हा शाळेतून घरी यायचा त्यावेळेस आजी त्याला गुळकाला करून द्यायची, दूध भाकर द्यायची, त्याची बऱ्यापैकी काळजी घ्यायची. म्हणजे आजीचा नातवाचा खूप चांगला बॉन्ड होता. मग आजी त्याला खूप असं निगेटिव्ह बोलत होती आणि त्या मुलाच्या जीवनावर त्याचा परिणाम झाला. आजीचं त्याच्यावर प्रेम होतं, आजीचा त्याच्यावर जिव्हाळा होता. त्यामुळं त्या नातवाला वाटलं की आजी ज्या अर्थानं वारंवार आपल्याला बावळट म्हणते, त्या अर्थी मी बावळट असलो पाहिजे असं त्या मुलानं स्वतःहून मान्य करून घेतलं. त्यामुळं मुलांशी बोलताना खूप काळजीपूर्वक बोललं पाहिजे. आजीचं काही वाईट हेतू नव्हता, आजीला तर वाटलंही नसेल असं काही याचे परिणाम होणार आहे, पण हुशार असणारा विद्यार्थी रिवर्स झाला. त्याचं कारण एकच आहे की आजी त्याला निगेटिव्ह बोलत होती. मग शेवटी एखाद्या विद्यार्थ्याशी बोलताना, एखाद्या मुलाशी बोलताना जर तुम्ही पॉझिटिव्ह नाही बोलले तर ते एक दिवस ते ऍक्सेप्ट करून घेतात. तुम्ही जर घरी वारंवार तुमच्या मुलांना म्हणत राहिले याला काही जमत नाही, असंच आहे, ते आमकेचे पोरपाय कसे, ते कामही करत्या, अभ्यासही करत्या, तुम्ही जर असं वारंवार त्याला जर निगेटिव्ह बोलत राहिले तर ते एक दिवस ऍक्सेप्ट करून घेतात, हा मग माझ्याच्यानं काही होणार नाही, मला काही जमणार नाही. त्याच्यामुळे मुलांशी बोलताना नेहमी पॉझिटिव्हलीच बोललं पाहिजे. त्यांच्यात उर्मीच भरली पाहिजे, त्यांच्यात मोटिवेशनच भरलं पाहिजे. त्यांची कोणाबरोबर अशी कंपॅरिझन करू नका, तुलना करू नका. हाताची पाची बोटं काही सारखे नाही. कोणाचं टॅलेंट हे गाण्यात राहू शकतं, कोणाचं डान्समध्ये राहू शकतं, कोणाचं बोलण्यात राहू शकतं, कोणाचं सायन्समध्ये राहू शकतं, कोणाचं मॅथमध्ये राहू शकतं. डिफरंट टाईप आहेत ना. कोणाला एखादं मशीन सहज खोलता येऊ, रिपेअर करता येऊ शकतं. तर त्यामुळं प्रत्येकाचं टॅलेंट हे वेगळं आहे. माशाची स्पर्धा जर झाडावर चढण्याच्या प्राण्यांबरोबर केली तर मासा फेल होईल, किंवा झाडावर चढणाऱ्या प्राण्याची स्पर्धा माशाबरोबर केली तर झाडावर चढणारा प्राणी फेल होईल. त्यामुळे कधी मुलांशी जास्त निगेटिव्हली बोलू नका, कधी त्यांना असं जास्त त्रास होईल असं बोलू नका, नाहीतर ते मुलं ऍक्सेप्ट करतात. तुमचा शब्द ते प्रमाण मानतात. आणि ज्या व्यक्तीचा आपल्यावर जिव्हाळा असतो, ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असतं ना, आणि आपलं ज्या व्यक्तीवरती प्रेम असतं ना, तर त्या व्यक्तीचे शब्द आपल्यावर लवकर इन्फ्लुएन्स करतात. तो व्यक्ती जे म्हणतो ते आपण लवकर ऍक्सेप्ट करून घेतो. म्हणजे जर तुमच्या मुलांसाठी तुम्ही प्रमाण आहात. तुम्ही जर एखादा शब्द बोलले, तुझ्याच्याने हे होणार नाही, एकदा बोलले तर काही फरक पडणार नाही, पण वारंवार जर बोलले मुलं ते ऍक्सेप्ट करून घेतील की हा मग मला जमणार नाही. म्हणून मुलांमध्ये नेहमी पॉझिटिव्ह गोष्ट भरण्याचे प्रयत्न करा. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की तुमच्या मुलांचं आयुष्य तुम्ही घडवता पण आणि तुमच्या मुलांचं आयुष्य तुम्ही बिघडवता पण. हे पहिलं उदाहरण. दुसरं एक उदाहरण सांगतो की एक बिहारचा मुलगा होता आणि तो इथंच क्लास जवळच राहत होता. त्यामुळे एक दिवस तो आला वरती क्लासवरती, आणि इथं आल्यानंतर त्याला समजलं की माले कोचिंग क्लासेस आहे. तो आला आणि सहज तो 2-5 मिनिटं थांबला. म्हटलं आता काय करतोय? तो म्हणे मी नीटची प्रिपरेशन करतो आहे. नीट परीक्षा दिल्यानंतर माणूस MBBS BAMS वगैरे तिथे ऍडमिशन होतं. डॉक्टर होण्यासाठी ती एंट्रन्स एक्झाम आहे नीटची. काहींना माहिती, काहींना माहित नाही, म्हणून सांगितलं. तर आता ही जी नीटच्या परीक्षेची प्रिपरेशन करत होता आणि तो मुलगा आल्यानंतर त्याने सांगितलं की करतो आहे, फिजिक्सवाला अकॅडमी आहे तर ऑनलाईन पद्धतीने क्लासेस करतो आहे आणि अजून थोडा अभ्यास होत नाही, थोडंसं शेड्यूल बिघडतंय, तर थोडं तुमचं गायडन्स घेण्यासाठी आलो, असं तो बोलला. म्हटलं ठीक आहे. त्याच्या थोडं 1-2 डॉक्टरांशी भेटी पण करून दिल्या, थोडंसं त्यांचं पण आम्ही गायडन्स घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर 5-6 महिने त्या विद्यार्थ्याची माझी काही गाठ झाली नाही. आणि 5-6 महिन्यानंतर एक दिवस तो मला सकाळी कामावर जाताना दिसला आणि सायंकाळी मी त्याला जेव्हा भेटलो, म्हटलं काय रे कामाला गेलो होतं? हा ठीक आहे, कामाला पण गेलं पाहिजे, थोडीशी कामाची पण सवय असली पाहिजे. पण त्याला म्हटलं कधीपासून जातो? तो म्हणे 15 दिवसापासून. म्हटलं स्टडी? तो म्हणे आता स्टडी करत नाहीये, किंवा माझा स्टडी आता वीक झालाय, माझ्याच्याने जास्त स्टडी होत नाही.
मग आता जो नीट परीक्षेची प्रिपरेशन करत होता, ज्यांना ऑनलाईन क्लासेस पण करत होता, व्यवस्थितरित्या स्टडीचं ज्याचं शेड्यूल होतं, जो काहीतरी ध्येय घेऊन चालत होता, तो विद्यार्थी अचानक स्टडी सोडून कामाला कसं काय गेला? तर त्याचं कारण असं आहे की तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी सगळे कामगार राहत होते, आणि कामगारांचं जीवन आणि विद्यार्थ्याचं जीवन हे वेगळं असतं. कामगारांचं जीवन काम करणं, संध्याकाळी जेवण करणं, मोबाईल पाहणं, टीव्ही पाहणं, झोपून घेणं हे कामगारांचं जीवन आहे, आणि तो त्यांच्यामध्ये राहून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होता. मग आता त्यांचा इन्फ्लुएन्स याच्यावरती जास्त झाला आणि त्याला ते काम सोपं वाटायला लागलं, अभ्यास अवघड वाटायला लागलं. शेवटी तुम्ही एन्व्हायरमेंट काय देता? कधी कधी तुम्ही मुलांना इतकं काम सांगता, घरी पावडर मार, अमकं मार, सगळ्या गोष्टी, त्यांना ते पावडर मारणं, हे शेतीची कामं करणं हेच जास्त आवडायला लागतं, त्यांना अभ्यास कमी आवडायला लागतो. आणि नंतर अल्टिमेटली ते काय विचार करतील? आम्हाला हेच चूज करायचं आहे. जर तुम्हाला खरोखर तुमचे मुलं शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे असं वाटत असेल, तर तुम्हाला त्यांना अभ्यासामध्येच गुंतवून ठेवता यायला पाहिजे. आणि जर ते अभ्यासामध्ये गुंतून नाही राहिले तर त्यामध्ये त्यांना एन्व्हायरमेंट देता यायला पाहिजे, वातावरण दिलं पाहिजे. मग अभ्यासाचं वातावरण जर नसलं तरी मुलं ग्रो करत नाही. आतापर्यंत आपण दोन गोष्टी बघितल्या. एक, मुलांशी कधी निगेटिव्ह बोलू नका, कारण निगेटिव्ह गोष्टींचा त्यांच्यावर लगेच इम्पॅक्ट होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना अभ्यासाचं पूरक असं वातावरण द्या, कारण वातावरणाशिवाय पण ते तसं स्टडी करणार नाही. प्रॉपर पद्धतीने त्यांना गायडन्स मिळालं पाहिजे. कधी कधी काही जे शिक्षक आहेत ना, तर ते सुद्धा मुलांना एकदम त्यांचं पान उतारा करून टाकतं, त्यांना एकदम पब्लिकली फेल करतं. असं पण नाही करायला पाहिजे. काही शिक्षक ते एखाद्या विद्यार्थ्याला म्हणतात तू पास तर होऊन दाखव, काही म्हणतात तू एवढे मार्क तर पाडून दाखव. असं नाही, उलट त्यांना म्हटलं पाहिजे तू करू शकतो, तू बनवू शकतो. जे मार्क पाडतात ते काही वेगळे असतात का? जो अभ्यास करेल त्याला मार्क येणारच आहे. काही वेगळं आहे त्याच्यामध्ये? अजिबात नाही. जो अभ्यास करेल त्याचा रिझल्ट वाढणारच आहे. त्याला मोटिवेट करा, त्याला डिफरंट गोष्टी सांगा, त्याच्यातला कॉन्फिडन्स वाढवा, त्याच्यातला आत्मविश्वास जागा करा. ही एक गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर मग आता या जे 3 उदाहरणं आपण बघितले, पहिलं उदाहरण जे होतं त्या उदाहरणानुसार आपण बघितलं की आजीच्या बोलण्याचा परिणाम त्या नातवावर होतो. दुसरं उदाहरण आपण बघितलं की एन्व्हायरमेंटचा परिणाम होतो. तिसरी गोष्ट अशी आहे की शिक्षकांनी सुद्धा बोलताना बऱ्यापैकी विचार केलाच पाहिजे, कारण शिक्षकाचा शब्द सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणच असतो. तर त्यामुळं ह्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. मग आता कोणी आपल्याला निगेटिव्ह बोललं, कोणी आपल्याशी अशा पद्धतीनं बोललं, तर आपल्यावर एवढा परिणाम का होतो? मोठ्यांवर होतो, लहानांचा काय विषय आहे? एवढा परिणाम का होतो? तर त्याच्या मागे थोडं सायन्स आहे, थोडी सायकोलॉजी, ती थोडी समजून सांगतो आणि विषय स्टॉप करू आपण आजचा. आपण दिवसभरात जनरली 60,000 थॉट क्रिएट करतो. व्यवस्थित आहे का? जनरली 60,000 थॉट, म्हणजे दिवसभरामध्ये 60,000 विचार आपल्या मनामध्ये येतात. मला एक सांगा, त्यातले 1000 तरी निगेटिव्ह असतील का नाही? 1000 कशाला, मी तर म्हणतो काहींचे 30,000 40,000 एवढे थॉट पण निगेटिव्ह राहू शकतात. मग जर एवढे थॉट आपले जर निगेटिव्ह राहिले, तर आपण जर म्हटलं येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी इथं असणार आहे, कसं शक्य आहे? नाही शक्य. याच्यासाठी मी तुम्हाला महात्मा गांधींचं एक उदाहरण सांगतो. ते म्हणतात की थॉट बिकम्स वर्ड, वर्ड बिकम्स ऍक्शन, अँड ऍक्शन बिकम्स रिझल्ट. म्हणजे विचारामधून शब्द जन्म घेतात, शब्दामधून कृती जन्म घेते, आणि कृतीमधून रिझल्ट जन्म घेतो. मग जर तुम्हाला रिझल्ट बदलायचा असेल, आता बरेच लोक काय करतात, रिझल्ट बदलायचंय म्हणून कृती बदलतात. मग हा क्लास नको, तो क्लास पाहिजे, नाही एवढ्याच पाहिजे, नाही इथं नको, ही शाळा नको, दुसरी शाळा पाहिजे, असं बदलत राहतात. मग ते काय करतात, रिझल्ट बदलवण्यासाठी कृती बदलवतात, आणि रिझल्ट बदलत नाही. अपवादात्मक बदलू शकतो, पण याच्याने रिझल्ट नाही बदलत. मी बघितलंय भरपूर, मला नाही दिसलं कधी की रिझल्ट बदलण्यासाठी ज्यानं कृती बदलली त्याचा रिझल्ट बदलला नाही बदललेला आहे. खूप कमी उदाहरणं असू शकतात असे. मग असं का होतं? तर त्याचं कारण असं आहे की कृती बदलवण्यासाठी, कृती बदलवली म्हणून रिझल्ट बदलू शकत नाही, कारण त्याचं मूळ वेगळं आहे, त्याचं सीड वेगळं आहे. म्हणजे जर तुम्हाला गहू पेरला तर बाजरी येऊ शकत नाही, बाजरी पेरली तर गहू येऊ शकत नाही. जे पेराल तेच, ऍज यू सॉ ऍज यू रीप, जे पेराल तेच उगवल. सफरचंद पाहिजे सफरचंद राहावं लागतील, पेरू पाहिजे पेरूच लावावं लागतील. जो विचार तुम्ही तुमच्या आतमध्ये प्लांट कराल तोच विचार 5 वर्षानंतर जन्म घेणार आहे, वेगळा नाही होऊ शकत. मग आता जे 60,000 थॉट, म्हणजे एका मिनिटाला 25-30 थॉट आपण क्रिएट करतो, आणि त्याचबरोबर सायंटिस्ट लोक, म्हणजे सायकोलॉजिस्ट, मनोवैज्ञानिक लोक सांगतात की त्यातले जे थॉट आपण काल क्रिएट केले होते ना, त्यातले 90% थॉट आज आपण रिपीट करतोय. उद्या सुद्धा 90% तेच राहणार आहे.
म्हणजे तुमचा रिझल्ट बदलायचा असेल ना तर तुमचा विचार आज बदलणं गरजेचं आहे. जर विचारच नाही बदलला रिझल्ट बदलू शकत नाही, कारण त्याचं मूळ थॉट आहे. विचार बदलला तर शब्द बदलली, शब्द बदलली कृती बदलली, कृती बदलली रिझल्ट बदलला. त्याच्यामुळे जर तुम्ही आज स्वतःला कॉन्फिडंट फील केलं नाही, तुम्ही करू शकता, बनवू शकता, बदलू शकता, करण्याची शक्ती तुमच्यात आहे. हा विचार जर तुमचा दृढ झाला नाही, तुमचा कॉन्फिडन्स जर वाढला नाही, तर तुमचा रिझल्ट 5 वर्षानंतर राहू शकत नाही. आज जो विचार तुम्ही करताय सेम विचार जर तसाच करत राहिले तर 5 वर्षानंतरचा रिझल्ट सुद्धा तुमचा सेम तसाच राहणार आहे. मग 5 वर्षानंतरचा रिझल्ट बदलायचा असेल तर आज तुम्हाला तुमचा विचार चेंज करावा लागेल. आणि विचार कसा चेंज केला जातो याच्यामध्ये काय सायन्स आहे, काय सायकोलॉजी आहे, तर हे आपण नंतर बघणार आहोत. पण त्या अगोदर मला एक सांगा, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा, नाही तर कसंही सांगा की आम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. तर मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपले जे विचार आहेत, थॉट आहे, तर ते कशा पद्धतीने चेंज केले जातात, त्याच्या मागे काय सायन्स आहे, काय फिलॉसॉफी आहे, हा अल्टिमेट एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करेन. आणि मी सोमनाथ माले तुम्हाला सक्सेसफुल बनण्यासाठी, तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप होण्यासाठी, तुम्ही यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा देत आहे. धन्यवाद.